बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पावित्र्य, सदाचार, विश्वास, ज्ञान, सुख आदी सगळ्यांना एकच पर्याय, तो म्हणजे शिक्षक. नैतिकता आणि चारित्र्य हेच शिक्षकाचे खरे भांडवल असते. समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळून त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार. 31 ऑगस्ट 2006 संध्याकाळी 5 वाजताची वेळ. राबोडीमधील एका घरात फोनची रिंग खणखणली आणि स्वतःच्याच कानांवर विश्वास बसणार नाही अशी आनंदाची बातमी कानावर पडली. तब्बल 30 वर्षांनंतर नवी मुंबईतील शिक्षकाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देशातील सर्वोच्च समजला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते 5 सप्टेंबर 2006 रोजी दिल्ली विज्ञान भवन येथे वितरित केला जाणार होता आणि यासाठी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने निवड झाली होती नवी मुंबई ही कर्मभूमी असलेल्या पालघरमधील तारापूर वेंगणीच्या सुपुत्राची. अवघ्या 24 वर्षांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. अगदी बरोबर, ती व्यक्ती म्हणजे आज सेवानिवृत्त होणारे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 18 मुख्याध्यापक डॉक्टर अयाजुद्दीन अली शेख. महाराष्ट्र श्री शेख अयाजुद्दीन शेख अली. कविवर्य कुसुमाग्रजांच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा या उक्तीनुसार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, आमदार ऐरोली विधानसभा मतदारसंघ, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी पालकमंत्री ठाणे जिल्हा यांनी शेख सरांना केलेले मार्गदर्शन बहुमूल्य होते. त्यांनी शेख सरांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सन 1997 मध्ये त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. तसेच सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांनी शेख सरांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्हा परिषद ठाणे साक्षरता अभियान समितीवर कार्यकारी सदस्य म्हणून निवड केली. शेख सर मूळचे शेतकरी कुटुंबातील. शेतीसोबतच त्यांचे वडील श्री शेख अली हे तारापूरच्या बांगड्यांच्या प्रसिद्ध कारखान्यात काम करत, किराणा मालाचे दुकान चालवत व आपल्या मुलांचे पोषण करीत. हे सर्व करत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल मात्र फारच जागरूक होते, कारण त्यांना माहिती होतं की अपने सपनों को सफल बनाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है. आज ज्या घरात मी राहतोय त्याच घरात 25 वर्षापूर्वी आमचे एक कुटुंबाचं अंग स्वर्गवासी शेख अली काका, आमच्या लहानपणापासून त्यांना आम्ही ओळखतोय. त्यांचं सर्वस्वी कुटुंब, त्यांची मुलं मुली आमच्या समोर इथे आमच्याबरोबर वाढलेले आहेत.
आमच्याबरोबर खेळून, आमच्याबरोबर जेवून खाऊन, आमच्यात सहभागी होऊन सगळे आमच्याकडे वाढलेले आहेत. सर्व मुलांचं शिक्षण आमच्या वेंगणी गावातील प्राथमिक शाळेतच झालेलं आहे आणि उच्च शिक्षण तारापूर एज्युकेशन सोसायटी या हायस्कूलमध्ये झालं आणि तदनंतर ती मुलं पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेली आणि तिथंच ती नोकरीला स्थायिक झाली. शेखर लेखकाच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे आमच्या वेंगणी गावासाठी बरंच काय केलं आहे. ते पंचायत सदस्यसुद्धा होते आणि सोशल वर्कर म्हणून त्यांची बरोबर गावात खाती होती. कोण आजारी पडलं की त्यांच्याकडे धावत यायचं आणि त्यांना सांगायचं काका हे होतं आहे. मग ते बरोबर औषध कुठनं आणून द्यायचं ते माहिती आहे, बरोबर औषध द्यायचं. त्यांचं औषध दिल्यानंतर सगळं त्यावेळेला तरी बरं वाटायचं. आज ते आमच्यात नाही आहेत म्हणून आम्हाला त्यांचं दुःख होतं आहे, परंतु त्यांचे कुटुंबीय हे सर्व सुखाने समाधानाने आणतात. हेच आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. आज खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. त्यांचा मुलगा अयाजुद्दीन शेख नवी मुंबईला आहेत आणि मला वाटतं त्यांचा आता यावर्षीच रिटायरमेंट होतं आहे. त्यांची बायकोसुद्धा शिक्षिकाच आहे. नंतर त्यांचं बाकीचं ते कुटुंब आहे तारापूर येथे व्यवस्थित सुखाने राहतात. शेख सरांनी आपले प्राथमिक शिक्षण वेंगणीच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण तारापूरच्या RS सावे हायस्कूल मधून पूर्ण केले. 1981 मध्ये DED चा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. अब्राहम लिंकन यांनी गुरुजींना लिहिलेल्या पत्राप्रमाणे द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवणाऱ्या, हर्ष संयमाने व्यक्त करायला शिकवणाऱ्या, घाम गाळून कमावलेला एक छदाम ऐकत्या वेळी मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो हे सांगणाऱ्या, आपल्या कल्पना, आपले विचार यावर दृढ विश्वास ठेवायला शिकवणाऱ्या, स्वतःवरील दृढ विश्वास व मानव जातीवरील उदात्त श्रद्धा यांची रुजवणूक करणाऱ्या RS सावे विद्यालय तारापूर येथील शेख सरांचे आदरणीय गुरुवर्य हर्षवर्धन जोशी सर यांचं शेख सरांबद्दल मत जाणून घेऊया त्यांच्याच मनोगतातून. आत्ता मला बरेच प्रसंग आठवत आहेत त्यांच्या बालपणापासूनचे. एक गौर वर्णाचा सतेज कांती असलेला विद्यार्थी, त्यावेळेला काही शरीरयष्टी काही खूप मोठी नव्हती, परंतु डोळ्यामध्ये टपोरे डोळे आणि चमक होती त्या डोळ्यामध्ये हुशारीची आणि त्या डोळ्यामधून जे भाव प्रतीत होत होते त्याच्यावरून हा मुलगा खूप हुशार आहे ह्याची कल्पना मला आली. गालात सुंदर खळ्या पटत होत्या, हास्य अतिशय गोड होतं. त्यामुळे या मुलाने अगदी सुरुवातीलाच आमचं लक्ष वेधून घेतलं आणि नंतर जसा संबंध आला तसं नुसतं हास्य गोड नाही, या मुलाचं हृदय पण तेवढंच गोड आहे, ती विशाल आहे आणि बुद्धीही तेवढीच प्रखर आहे, हुशार आहे विद्यार्थी हे कळलं. नुसतं हुशार नाही, हे धडपड विद्यार्थी म्हणून त्यांची नोंद आम्ही आमच्या जीवनामध्ये केली आहे की स्वस्थ बसणं नाही, काही ना काहीतरी करत राहायचं आणि हे करत असताना हृदयोतून करायचं. कार्यशैली त्यांची फार अगदी विद्यार्थी दशेपासून त्यांची होती आणि त्यामुळे मला असं वाटतं जे यश त्यांनी जीवनामध्ये नंतर मिळवलं त्याची बीजं ही बालपणातच होती. तसं गरीब कुटुंबातून आलेलं, त्यांची मराठी मीडियममधूनच शिक्षण झालं, त्याचा त्यांना निश्चित फायदा झाला. ते विद्यार्थी दशेतून शिक्षक झाले आणि 40 वर्ष शिक्षकीय पेशात आले. काही व्यक्ती असतात त्यांना एखादा पेशा लहानपणी आवडतो, इतका आवडतो की त्या पेशावर म्हणजे ते अतिशय प्रेम करू लागतात आणि त्या पेशांनी ते भारून जातात. त्यातली दिव्यता भव्यता ही त्यांना भारून टाकते. अयाजुद्दीन शेखच्या बाबतीत पण असंच झालं. या शिक्षकी पेशातली जी दिव्यता भव्यता होती त्यांनी भारून टाकलं आणि ती इतके त्या पेशाशी एकरूप झाले की ही मंडळी काही वेळेला स्वतः त्या पेशाचे मानदंड आणि मापदंड होतात. तसं आज अयाजुद्दीन शेख हे शिक्षकी पेशाचे एक मानदंड आणि मापदंड झाले. कारण शिक्षकी पेशामध्ये सर्वात मोठा जर कुठला हा सत्कार असेल तर त्याला राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षकाचा मिळणं आणि तो त्यांना मिळाला आहे. या परिसरामध्ये तो कोणालाही मिळाला नाही आणि या परिसराचे मूलदंड आणि मापदंड म्हणून आज सगळा हा परिसर हा अयाजुद्दीन शेख ह्यांच्याकडे पाहत आहे. त्यांना सामाजिक जाणीवा होत्या
आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं, ज्या समाजात आपण वावरतो त्यासाठी आपण केलं पाहिजे. नुसतं आपला पेशा, नुसतं 4 बुकं शिकून हे होणार नाही. ह्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं जीवन आहे ते समाजसेवेला पण, राजकारणात पण त्यांनी भाग घेतला. पण सर्वात काय असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप हे केलं. त्या शिक्षण क्षेत्राचं काय असतं, त्यांना कल्पना होती की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये एक सुंदर आपल्याला कलाकृती निर्माण करता येतात, सुंदर विद्यार्थी आपल्याला निर्माण करता येतात. शिक्षक हा एखाद्या पाषाणातून सुंदर मूर्ती घडवणारा हा शिल्पकारच असतो. आपण अनेक जीवनांचे शिल्पकार आहोत ही जाणीव त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी हृदय ओतून काम केलं. वैशिष्ट्य सांगू, एका ह्याला शिल्पकाराला विचारलं होतं, तू इतक्या सुंदर मूर्ती का बनवतो आणि कशा बनवतो? त्यांनी हसत उत्तर दिलं, सुंदर मूर्ती ही त्या दगडामध्ये पाषाणातच असते. मी काय करत असेन तर त्या मूर्तीतला नको असलेला भाग काढून टाकतो. शिल्प मुळातच असतं सुंदर, तिथे फक्त आपल्याला नको असलेला भाग काढून टाकायचा. हे शिक्षक पेशामध्ये त्यांनी केलं. मला माहिती आहे की त्यांचे विद्यार्थी हे आज त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नुसता आदर नाही तर त्यांच्या जीवनामध्ये, त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सर हे एक प्रेरणास्रोत बनलेले. अयाजुद्दीन शेखांनी नुसतं नाव काढलं तरी शिक्षकांबद्दलचं जे प्रेम मुलांच्या मनामध्ये असतं ते उफाळून निघतं. हे त्यांनी कमावले आहे. आणि मला असं वाटतं शिक्षकाच्या जीवनामध्ये हीच मोठी कमाई आहे. ही त्यांनी जी काही मिळवली आहे विद्यार्थ्यांच्याकडून, विद्यार्थ्यांचं प्रेम म्हणा, विद्यार्थ्यांच्या, आणि कोण चांगला शिक्षक असतो, जो विद्यार्थ्यांवर प्रेम करतो तोच चांगला शिक्षक आहे. जो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करतो तोच चांगला शिक्षक आहे. आणि अयाजुद्दीन शेख ह्यांनी सतत विचार केला तो विद्यार्थ्यांचा, आणि त्यांनी सुंदर शिल्प घडवली. नुसतं हे नाही, हा मानवी शिल्पकार म्हणूनच त्यांची सरकारनेही नोंद घेतलेली आहे. कारण सुंदर शिक्षण क्षेत्रात सुंदर शिल्प त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांना तसे ते रिटायर झाले. मी असे म्हणेन, रिटायर शब्द मी थोडा वेगळा बनवतो. निवृत्त हा अर्थ नाही घेत, टायर हा शब्द मी घेतो. आणि रिटायर, एखाद्या गाडीला नवीन टायर घातल्यावरती गाडी पुन्हा आपला वेग घेते, तसं सामाजिक कार्यामध्ये हे पुन्हा आपला एक वेगळा वेग घेतील आणि समाजाला जे त्यांनी विद्यार्थ्यांना जसं मार्गदर्शन दीपस्तंभाप्रमाणे केलं तसं समाजाला पण दीपस्तंभाप्रमाणे पुढे मार्गदर्शन करतील. तसेच त्यांनी करावं असं मी माता सरस्वतीजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या भावी सगळ्या वाटचालीला माझे शुभाशीर्वाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. यह आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. हाच जुनून शेख सरांकडे असल्यामुळे समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. एक आदर्श, सर्वगुणसंपन्न, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारे शिक्षक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. याच दरम्यान नवी मुंबईचे महापौर सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई प्राथमिक शिक्षण कल्याणकारी संघाची स्थापना करण्यात आली. सर्वगुणसंपन्न शिक्षक म्हणून सरचिटणीस या पदावर सर्वानुमते शेख सरांची निवड करण्यात आली. मुरबाड, जिल्हा ठाणे येथील दंगलग्रस्त भागातील लोकांना जातीय सलोखा व शांतता निर्माण करण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत व संरक्षण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री सन्माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेबांमार्फत मदत मिळवून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. तो म्हणजे तत्कालीन सन्माननीय महापौर संजीवजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने. मिलेगी परिंदों को मंजिल, ये उनके पर बोलते हैं. रहते हैं कुछ लोग खामोश, लेकिन उनके हुनर बोलते हैं. हे आपल्या आचरणातून वेळोवेळी दाखवून समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं शेख सरांबद्दल काय मत आहे हे जाणून घेऊया. आमच्या सर्वांचे लाडके अयाजुद्दीन शेख सर 1996 साली ठाणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नवी मुंबई विभागामध्ये त्यांची बदली झाली. आणि खऱ्या अर्थानं या नवी मुंबई म्हणजे ठाणे बेलापूर पट्टी याचं आणि सरांचं नातं
याला एक वेगळं वळण आलं. पालघर त्यावेळेसचा तालुका, आता पालघर जिल्हा आहे. समुद्रकिनारी असलेल्या विभागातून या नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरामध्ये त्यांचं जेव्हा एक नातं जुळलं ते म्हणजे आमचे बळीराम तांडेल सर, तत्कालीन तेव्हा, आता ते दुर्दैवाने नाही आहेत, परंतु त्यांच्या पठडीमध्ये तयार झालेले आमचे शेख सर. जरी ते मुस्लिम समाजातले असले तरी मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची त्यांची नेहमीच धडपड बघितली. आणि त्याच्यामुळे नवी मुंबई महापालिका तेव्हा स्थापन झाली होती. पहिला महापौर मी झालो होतो. माननीय गणेशजी नाईक साहेब पालकमंत्री होते. अशा परिस्थितीमध्ये सरांची वाटचाल ही समाजातील विद्यार्थी घडवण्याच्या अनुषंगानं नवी मुंबईत सुरुवात झाली. 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, 1 मे असेल, अशा विविध राष्ट्रीय, महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत समाजाच्या आवश्यक असलेल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सरांचा हिरिरीने भाग असायचा. मला आजही आठवतं. सरांची ओळख माझी कशी, मी आलो होतो तर सरांनी असं एक छोटंसं खिशातून एक छोटीशी बॉटल काढली. बॉटल काढून खोलली आणि मला बोलले, साहेब मी एक लहानसं विनंती करतो तुम्हाला की हे एक सुंदर अत्तर आहे आणि तुमच्या हाताला मी लावू शकतो का. तर एक प्रामाणिकपणे त्यांनी सांगितल्यानंतर मला खूप भावलं त्यांचं प्रामाणिकपणा. मी म्हटलं सर लावा. आणि ती पहिली ओळख की सरांनी माझ्या या हातावरती हळूच अत्तर असं चोळलं आणि मी बघितलं की सुंदर असा सुगंध दरवळला. आणि मी स्वतः बघतोय त्यांच्या ह्या एकंदरीत शिक्षकी पेशामध्ये, सामाजिक पेशामध्ये त्यांचं कार्य हे अत्तरासारखंच पसरलं. मग ते या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल, कुठलीही जबाबदारी असेल, सरांनी कधीही माझा, तुझा, धर्म, जात असं कधी केलं नाही. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडली. शिक्षकी पेशाला जे स्वरूप आहे किंवा शिक्षक म्हणून जो एक व्यक्तिमत्व विद्यार्थी समाजासमोर असतो ते खरोखर विद्यार्थी आणि शिक्षक पालकांच्या समोर एक चांगला शिक्षक त्यांची प्रतिमा उभी केली. मला आठवतं की त्यांनी केलेले सामाजिक उपक्रम, मग ते विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल. मला आठवतं GM नाईक साहेब होते, ते दुर्दैवाने राहिले नाही. त्यांचे काही बक्षीस समारंभाला सरांचा हातभार असायचा. कुठलंही कार्य आणि सरांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पाळली. नाईक साहेब आमदार असताना, संदीप नाईक आमदार असताना, सागर नाईक महापौर असताना, ज्या ज्या शाळांवरती त्यांना, सुधाकर सोनवणे साहेबांच्या शाळेवरती असताना सुंदर उपक्रम केले. आज ती शाळा राजश्री शाहू विद्यालय हे फार नवी मुंबईतलं एक उत्कृष्ट विद्यालय झालेलं आहे. परंतु त्याची जी काही पायाभरणी जी झाली विचारांची, ती शेख सरांच्या माध्यमातून झाली. आणि म्हणून आज आपण म्हणतो की एखादं चांगलं झाड लावलं आणि त्याला जर फळं जर चांगली आली तर ते झाड चांगलं लावताना जर आपण त्याची निगा केली तर फळं चांगली येतात. मला वाटतं नवी मुंबईला सरांच्या रूपाने एक चांगला शिक्षक, चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं. आणि आज नवी मुंबई महापालिकेचा शिक्षक भाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार प्रचार झाला आहे. आता सर जेव्हा, मला आठवतं मी महापौर असताना, तांडेल गुरुजी असताना आम्ही सकाळी लवकर 7 वाजता शाळेवर पोचायचो. शेख सर पण बरोबर असायचे आणि ते 14 गावं आम्ही सर्वीकडे फिरलेलो आहोत. आणि मी नवीन महापौर, पहिला नवीन महापौर, परंतु शिक्षकांचे प्रश्न, त्यांना असलेल्या गोष्टी शांतपणे त्यांनी मांडल्या. आम्ही संघटना स्थापन केली. संघटनेचं प्रमुख अध्यक्ष जरी मी असलो तरी संघटनेचं सर्व कामकाज सर करत होते. परंतु ते करत असताना सर्व शिक्षकांवरती अन्याय होणार नाही, विद्यार्थ्यांना कसं ज्ञान मिळेल याच्यासाठी संघटनेतून त्यांनी खूप चांगलं काम केलं. मला दुसरा विषय नक्कीच सांगायचा वाटेल की त्यांनी आदिवासी पाडा असेल, कातकरी पाडा असेल, जिथे जिथे त्यांची बदली झाली तिथे ते कधी नाही आता माझी बदली इथे का केली, याची बदली तिकडे का केली, कधी नाही. जे नियमाला असेल ते नियमाला धरून त्यांनी काम केलं. आणि म्हणून त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा
आणि म्हणून त्यांना देशाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, सर्वोच्च पुरस्कार, आदर्श पुरस्कार महामहिम अब्दुल कलाम साहेबांच्या हातून त्यांना त्यावेळेस मिळाला होता. आणि म्हणून आम्हाला फार अभिमान वाटला होता. म्हणजे सर्वांना तर मिळतो त्याचा अभिमान असतोच, परंतु शेख सरांनी म्हणजे कसं असतं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर लक्ष दिलं. जास्त करण्यापेक्षा ते अमूल्य असावं. आणि सरांची ख्याती त्याच्यातच होती. कुठल्या आपल्या स्वतःचे जे सदस्य होते, म्हणजे समजा शिक्षक असतील, इतर कर्मचारी असतील, त्यांना प्रेमानं जवळ घेणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांच्यावरती झालेला अन्याय असेल तर त्याला दूर करणं, याच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सरांनी. ट्रिप असेल, सहली असतील, यांचं नियोजन चांगलं करणं. शाळा किती सुंदर असायला पाहिजे, शाळाचा परिसर किती सुंदर असायला पाहिजे. शाळेमध्ये त्यांनी बेंचेस देणं, वह्या देणं, पुस्तकं देणं, हे तर शाळेचं कर्तव्य असतं. परंतु मला आठवतं आहे की जेव्हा आम्ही कपडे शाळांचे चांगले असायचे तर आम विचारे तेव्हा त्या ठिकाणी साहेब सभापती होते, सुधाकर सोनावणे साहेब सभापती होते, आमचे अयंगर साहेब सभापती होते. तर हे जे कोण सभापती झाले, प्रत्येक सभापतीच्या काळामध्ये नाविन्य काहीतरी व्हायला पाहिजे, ही सरांची नेहमी इच्छा असायची. आणि म्हणून सर ते बुके घेऊन येणार, अत्तर लावणार आणि सांगणार की हे माझं विनंती आहे. आणि इतकं सुंदररित्या सर्व या नवी मुंबईतील शिक्षकांना मदत होईल, विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण होईल, याच्यासाठी जे नाईक साहेबांनी, गणेश नाईक साहेबांचं जे स्कूल विजन होतं की आमच्या नवी मुंबईतले सर्व शाळा हे चांगल्या शाळा असाव्यात. नुसतं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बांधकाम हे उत्कृष्ट असता कामा नये, तर त्याचा शिक्षणाचा जो भाग आहे, जो मूळ गाभा आहे, तो चांगला व्हावा. याच्यासाठी सरांनी प्रयत्न खूप केले. SSC पास झाल्यानंतर वय कमी असल्यामुळे BEdला नंबर लागला नाही. पण म्हणतात ना, जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज भी नहीं होते, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. आणि वर्ष वाया जाऊ नये म्हणून भगवान श्री सत्य साई समिती अंधेरी मुंबई येथे मोटार मेकॅनिक व वायरमनचा कोर्स केला. BEd पूर्ण झाल्यावर हिंदी भाषा रत्न व साहित्य सुधारक समकक्ष BA ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत BEd प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केले. अशा प्रकारे जीवनातील आव्हानात्मक सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच शैक्षणिक पातळी उंचावण्याचा प्रयत्न केला. चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. या ओळीनुसार शिगाव बोईसर येथील आश्रमशाळेत आदिवासी मुलांना शिकून या मुसाफिराची माहिर बनण्याची वाटचाल सुरू झाली. 22 जानेवारी 1982 रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या वडू नवघर भिवंडी येथील शाळेत त्यांना पहिली नेमणूक मिळाली. स्वतः मराठी माध्यमातून शिकलेल्या शेख सरांकडे हिंदी व मराठी विषय शिकवण्याची हातोटी आहे. त्यावेळेस गावातील लोकांमध्ये शिक्षकी पेशाविषयी काही कारणास्तव आदराचे स्थान नव्हते. अशा वेळेस शिक्षणाची आवड निर्माण करून समाजात शिक्षकी पेशाविषयी आदराची भावना निर्माण केली. घरोघरी जाऊन 100% पट नोंदणी केली. वारंवार गृहभेटी दिल्या. त्यांच्या मनातील संशय आपल्या कर्तव्याने व प्रत्यक्ष कार्याने दूर केला. समाजामध्ये शिक्षकाची प्रतिमा 2 वर्षातच उंचावली. त्यामुळेच सरपंच ग्रामपंचायत वडू नवघर कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. खुले आसमान में तो तिनके भी सफर किया करते हैं, भरी बरसात में उड़ के दिखाए माहिर परिंदे. या उक्तीनुसार भिवंडीवरून खैरणे बनखोडे येथील उर्दू शाळेत बदली झाल्यानंतर 2 नवीन खुल्या बांधल्या. लोकांच्या सहकार्याने शालेय इमारतींवर पत्रे टाकले. विद्यार्थ्यांमध्ये प्रादेशिक भाषा व राष्ट्रीय भाषाविषयी आवड व गोडी निर्माण केली. सन 2016 साली श्री आयावुद्दीन शेख सर हे आमच्या शाळेला मुख्याध्यापक म्हणून लाभले. खऱ्या अर्थाने ते मुख्याध्यापक झाल्यापासून शाळेची शिस्त आणि शाळेचा उच्चांक हा वाढत गेला.
खऱ्या अर्थाने जे जे काही प्रकल्प होते, ज्या माध्यमातून त्यांना जे जे करता येत होतं ते शक्य त्यांनी केलं. शाळेला CRS फंडाच्या माध्यमातून अपंग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल वाटप, साहित्य वाटप इत्यादी बरेच उपक्रम त्यांनी केले. डीमार्टच्या माध्यमातून आमच्या शाळेचे जे काही कॉन्फिडन्स होते तेही त्याने आणून दिले. त्यांचा एक हेका होता का आपण ज्या शाळेत शिकवतो मुलांना, आपण मुख्याध्यापक ज्या शाळेची जबाबदारी आपल्याला आहे त्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. निश्चित त्यांच्या माध्यमातून माझ्या शाळेला सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक स्वच्छता भारत अभियानांतर्गत मिळाला आणि त्याचं श्रेय आयाउद्दीन शेख सरांनाच जातं. ते एक शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक आहेत. मी दरवर्षी शाळेला गॅदरिंग आम्ही भरवत असतो. मला वाटते नोव्हेंबरतली ही माझी एकमेव शाळा असेल ज्या शाळेत आम्ही गॅदरिंग भरवत असतो आणि निश्चितच एक उत्साह त्यांच्या या गॅदरिंगमध्ये दिसून येतो. आज ते खरं तर सेवानिवृत्त होतात. खऱ्या अर्थाने सर्वात दुःख जे होत असेल ते आम्हाला आहे. आम्ही दोघे उभयंत, मी माझी पत्नी या दोन्ही प्रभागाच्या नगरसेवक असल्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थ आम्हाला एक शाळेचा शिस्तप्रिय हा मुख्याध्यापक आम्हाला आज आमच्यात नसेल हीच भावना आम्हाला खरं तर आम्हाला खंत वाटते आणि निश्चितच त्यांची उणीव आणि न बनण्यासारखी आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून, आमच्या शाळेकडून, आमच्या ग्रामस्थांकडून, माझ्या विभागाकडून मनभरून हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासमोर बोलताना आनंद म्हणजे वाईट वाटतं आणि आनंद या दोन्ही गोष्टी सोबतच आहेत. कारण की आमचे शेख सर हे साधारणतः त्यांच्या प्रदीर्घ म्हणजे जवळपास 39 वर्षाच्या सेवेनंतर आमच्या महानगरपालिकेच्या कुटुंबातून निवृत्त होत आहे. आमचा एक सदस्य कुठेतरी कमी होता अशी आमची भावना आहे. शेख सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हे शिक्षक आहेतच. याशिवाय त्यांनी जे उपक्रम राबवले म्हणजे शाळेचे जे उपक्रम असतात, जसं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पार्टिसिपेशन असू द्या, विविध शैक्षणिक उपक्रम आहेत, याशिवाय त्यांनी जे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या शाळेमध्ये जे बदल घडवण्याचे प्रयत्न केले ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. एक उत्तम विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते खरोखरच नवी मुंबईच्या नागरिकांसाठी अत्यंत कौतुकास्पद आणि महत्त्वाचे असून यामधून जवळपास म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जर 39 वर्षाची सेवा असेल तर जवळपास त्यांच्या हातातून जवळपास 4 ते 5 पिढ्या तरी आत्तापर्यंत सक्षमपणे बाहेर पडलेल्या आहेत. अशा शेख सरांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. जो सफर का इख्तियार करते हैं वही मंजिलों को पार करते हैं. बस एक बार चलने का हौसला रखो. ऐसे मुसाफिरों का तो रास्ते में इंतजार करते हैं. शायद इसी मुसाफिर का इंतजार खैरने बोनकोडे येथील उर्दू शाळेला होता. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. विविध ऐतिहासिक सहली काढल्या. ईद मिलन सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला. याच कार्यामुळे जामा मशीद खेरी ट्रस्ट मार्फत आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. याच दरम्यान 60 सुशिक्षित तरुणांना एकत्र करून मार्कंडे अंजुमने इत्तेहाद कमिटीची स्थापना केली. सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी सर्व सदस्यांनी मिळून श्री खुद्दात शेख यांच्या अध्यक्षतेखाली शेख सरांची सरचिटणीसपदी निवड केली गेली. मोफत आरोग्य तपासणी शिबिर, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित ईद मिलन, विधवा महिलांना आर्थिक मदत मिळवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप केले. या कार्यामुळेच मार्कंडे अंजुमन इत्तेहाद कमिटीच्या अध्यक्षपदी शेख सरांची नेमणूक करण्यात आली. मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांनी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी फला एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट स्थापन केला. त्या ट्रस्टमध्ये अध्यक्षस्थान भूषवण्याची जबाबदारी विश्वासाने शेख सरांवर सोपवण्यात आली. कुछ लोग होते हैं जो अपनी ज़ात में एक अंजुमन होते हैं. ऐसी ही मोतबर शख्सियात में से हमारे अयाज सर भी हैं. ये बहुत सारी खूबियों के मालिक हैं
और अपने सीने में एक दर्द भरा दिल रखते हैं। ये एक मिसाली मुअल्लिम होने के साथ साथ जिसका एतराफ़ न सिर्फ जिन तलबा ने इनसे इल्म हासिल किया है वो करते हैं, बल्कि हमारे साबिक़ सदर जमहूरिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम ने भी उसका एतराफ़ करते हुए हमारे सर को एज़ाज़ से, मिसाली मुअल्लिम के एज़ाज़ से नवाजा है। मेरा इनका साथ तकरीबन 12 साल से है। 12 सालों में मैंने इनको अच्छी तरह से जाना है, समझा है और इनकी खूबियों को मैंने अपनी नज़रों से देखा है और महसूस किया है। इस दुनिया में इंसानों की अक्सरियत ऐसी है जो अपने लिए जीते हैं, सिर्फ़ अपने बारे में सोचते हैं और सिर्फ़ अपना ही फ़ायदा देखते हैं। लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं, उनकी तादाद बहुत थोड़ी होती है। उन्हीं में से हमारे अयाज जनाब भी हैं कि जो दूसरों के लिए जीते हैं, दूसरों का दर्द और गम और फ़िक्र अपने अंदर रखते हैं। और मैंने ये महसूस किया है जमीयत उलमा के प्लेटफार्म से। मैं जमीयत उलमा महाराष्ट्र का जनरल सेक्रेटरी हूँ और हमारे अयाज जनाब जमीयत उलमा शहर थाना के जनरल सेक्रेटरी हैं। और ये इनका जो आबाई वतन है ये पालघर ज़िले में ये तारापुर है और वहाँ अक्सरियत जो है आदिवासियों की है। आदिवासियों के साथ क्या मसाइल रहते हैं, उनकी क्या परेशानियां रहती हैं और उनको किस तरह की बीमारियां होती हैं, इलाज मुआलजे की क्या उनको दिक्कत पेश आती है, उनको ग़िज़ाई क़िल्लत का वो शिकार होते हैं। मैंने ये देखा है कि हमारे अयाज सर हमेशा इस सिलसिले में फ़िक्रमंद रहे कि उनके लिए कैंप लगवाना, जमीयत उलमा के ऑफिस में आकर उनके दुख दर्द को बयान करना और फिर उनके लिए डॉक्टर फराहम करके और कैंप लगवा करके उनकी ज़रूरियात को पूरा करना। इसके साथ साथ ये अपने इलाके में बहुत ही अहम दीनी खिदमात अंजाम दे रहे हैं। अतराफ़ में जो छोटे छोटे गांव हैं और वहाँ मुसलमानों की थोड़ी तादाद है, वहाँ मकातिब का एक जाल सा इन्होंने फैला रखा है और साल में एक मरतबा उन मकातिब के तलबा को ये अपने तारापुर में अपने मकाम पर वहाँ की जो जामे मस्जिद है जमा करते हैं। उन तलबा के प्रोग्राम होते हैं और उसमें कामयाब होने वाले तलबा को इनामात से नवाजा जाता है। मुझे भी इस तरह के कई इजलासों में शिरकत का मौका मिला है और वहाँ मैंने महसूस किया कि खामोशी के साथ अयाज सर कितना बड़ा दीन का काम अपने इलाके में कर रहे हैं। इसलिए मैंने कहा कि अयाज सर सिर्फ एक शख्सियत का और एक ज़ात का नाम नहीं है, बल्कि ये अपनी ज़ात में एक अंजुमन है। ये एक तरफ अगर मिसाली मुअल्लिम हैं तो दूसरी तरफ इंसानियत का दर्द अपने दिल में रखने वाले शख्स हैं जो लोगों के दुख दर्द में शरीक होने को अपने लिए बाइसे फ़ख्र समझते हैं। मैं अयाज सर को उनकी इन खिदमात पर बहुत ही मुबारकबाद देता हूँ और दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनकी इन खिदमात को कबूल करे। और अभी ये सुबुकदोश होने वाले हैं। 40 साल तक इन्होंने तदरीस का काम किया है और तदरीस का काम कितना मुश्किल होता है और ख़ास तौर से वो असातिज़ा जो अपने तलबा के ऊपर मेहनत सर्फ करते हैं और उनको निखारने और उनको बनाने में अपना वक्त लगाते हैं, वो अब किस तरह खूने जिगर से उन तलबा को संवारने में अपनी मेहनत करते हैं, ये तो मुअल्लिम ही जानता है। और चूँकि मैं भी इसी सिलसिले से वाबिस्ता हूँ, इसलिए मैं अयाज साहब की इन खुसूसियात से बहुत ही उनका मुअतरिफ़ हूँ और उनको जानता हूँ। अल्लाह ताला उनकी इन खिदमात को कबूल करे और मज़ीद उन्हें इसकी तौफ़ीक़ अता फ़रमाए कि वो मुख्तलिफ़ मैदानों में मुल्क की खिदमत कर रहे हैं, मिल्लत की खिदमत कर रहे हैं। उसका ये सिलसिला देर तक जारी रहना चाहिए। अल्लाह ताला उनकी सेहत में, उनकी उम्र में और उनमें बरकत अता फ़रमाए और उनको हर तरह की तरक्कियात से नवाजे। शुक्रिया, जज़ाकुमुल्लाह।
हर पल पे तेरा ही नाम होगा, तेरे हर कदम में दुनिया का सलाम होगा। मुश्किलों का सामना हिम्मत से करना, देखना एक दिन वक्त भी तेरा गुलाम होगा। जणू काही हाच मनाशी निश्चय करून शेख सरांची जीवनाची वाटचाल सुरू झाली। 1985 मध्ये तालुका शाळा घणसोली येथे शिक्षणाधिकारी ठाणेतर्फे भरवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनात विज्ञानातील प्रदूषणावर आधारित मॉडेलला संपूर्ण तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला। श्री शेख सर आणि मी 6 जुलै 2016 साली एकाच दिवशी आम्ही या दत्तगुरूच्या पावनभूमीत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 18 सानपाडा या शाळेत आम्ही दाखल झालो। प्रत्यक्षात पाहिलं तर सर आणि मी यापूर्वीसुद्धा जिपळ शाळा खर्डे बनकोडे या शाळेमध्ये सुद्धा 1994 पासून तर 2002पर्यंत आम्ही एकत्र काम केलं। त्यावेळी आम्ही दोघेजण सहशिक्षक म्हणून त्या शाळेत सेवा करत होतो। ज्यावेळी आम्ही या शाळेत हजर झालो त्यावेळी सर मुख्याध्यापक म्हणून इथे बदलून आले होते आणि मी सहशिक्षक। त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळाले। जेव्हा या शाळेत आलो त्यावेळी सरांना बसायला मोडकी खुर्ची आणि मोडकं टेबल, म्हणजे तुम्ही जाणून घ्या की काय परिस्थिती असेल। पण सरांनी प्रथम पहिल्या आठवड्यातच या शाळेत एक पालक सभा आयोजित केली। पण त्या काळामध्ये येथील जे सहकारी शिक्षक आणि सफाई कामगार सांगत होते की या शाळेत पालक सभेला पालक येत नाहीत, पण सरांचा उत्साह आणि नियोजन याच्यापुढे सर्व फिकं पडले। सरांच्या पहिल्याच पाठसभेला जवळजवळ 200 ते 300 पालक हजर होते आणि सरांचा उत्साह बघून सर्व पालक हे भारावून गेले। सरांनी नियोजन केल्याप्रमाणे अगोदर त्याने मुलांची भौतिक सुविधा त्याने लोकसहभागातून प्राप्त करण्यास सुरुवात केली। पहिल्या मीटिंगमध्येच माननीय नगरसेवक श्री सोमनाथजी वास्कर आणि कोमलताई वास्कर यांनी आपल्या शाळेला एक लोखंडी कपाट त्यांनी देऊन शुभारंभ केला। त्याच्यानंतर सरांनी इतर सहभागी संस्था आहेत, सामाजिक संस्था, त्यांच्याकडून एक टेबल, 12 खुर्च्या आणि शिक्षकांसाठी एक लॉकरची सुविधा प्राप्त करून घेतली। त्याच्यानंतर सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अतिशय मेहनत घेतली। लोकसहभागातून त्यांनी शाळेसाठी त्या काळामध्ये पहिला नगरसेवक निधीतून एक डिजिटल वर्ग त्यांनी सुरू केला। त्याच्यानंतर डीमार्टच्या माध्यमातून नवी मुंबईतून प्रथमच आमच्या शाळेला एक संगणक कक्ष आणि एक वाचनालय सुरू करण्यात आले आणि अशा प्रकारे आमच्या शाळेत डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली। त्यामुळेच आज आमच्या शाळेमध्ये जवळजवळ सर्वच विद्यार्थी संगणकावर चांगल्या प्रकारे काम करतात। संगणकातील जे कौशल्य आहेत, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट यांच्या सहाय्याने वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी तयार करतात। करोना काळामध्ये सुद्धा सरांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं नाही। त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होई अशा पालकांना ईच वन टीच वन या संस्थेकडून राशन देण्याचं काम सरांनी मागील वर्षी आणि या वर्षीसुद्धा चालू ठेवले आहे। त्यामुळे आपल्या मुलांना 2 वेळचं जेवण हे त्यांना घरी बनवता येत आहे। अशा प्रकारे शेख सर हे आज सेवानिवृत्त होत आहे। मला मला असं खूप भरून आलेलं आहे की अशा चांगल्या मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं आणि मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं। सर प्रत्येक दिवशी शाळेत आल्यावर आज कोणतं काम करायचं हे स्वतः त्यांचं नियोजन असायचं आणि त्यानुसार आपलं काम होत आहे की नाही झालं हे ते लिहून ठेवायचे आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून जे नियोजन आहे ते मला शिकायला मिळालं। असे हे शेख सर आज सेवानिवृत्त होत आहे। तर या सरांना पुढील सेवानिवृत्त कालामध्ये त्यांचं आरोग्य हे चांगलं जावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची जे मार्गदर्शन केलं आहे त्यांनी जे आम्हाला शिक्षण दिलं आहे ते आम्ही पुढील भविष्यकालामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या शाळेचं नाव पूर्ण नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही ते घेऊन जाऊ अशी त्यांना आम्ही ग्वाही देतो। स्वच्छतेच्या कामाबरोबरच मी त्यांच्या कार्यालयीन कामकाज करत असे, त्यामुळे मी त्यांना खूप जवळून ओळखतो।
ते शिस्तप्रिय होतेच, पण त्यांचे काम करण्यासाठी आतोटी एकदम वेगळीच होती. स्वच्छ भारत मिशनवर त्यांनी एकटे लक्ष केंद्रित केले व संपूर्ण शाळा अतिशय सुंदर व स्वच्छ केली. स्वच्छ सुंदर यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून ही आमची शेख सरांची शाळा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकाने आली. तसेच तुर्बा वार्डमधून स्वच्छता अभियानमध्ये सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक आलं. संपूर्ण नवी मुंबईतून द्वितीय क्रमांक आलं. आमच्या शाळेचे शेख सर हे खूप मेहनती, कठीण परिश्रम करणारे, प्रामाणिक पालकांशी, गावातील प्रतिष्ठान लोकांशी घनिष्ठ संबंध असणारे हे आदरणीय मुख्याध्यापक सर हे खूपच आमच्या शाळेसाठी आणि 5 वर्ष झटत आले. सर, तुम्हाला माझा प्रणाम, मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1988 मध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा खेरणे, तालुका ठाणे येथे जामा मशीद ट्रस्टने खेरणेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सरांचा गौरव केला. उत्तम वक्तृत्व, भाषेवर प्रभुत्व आणि कोणत्याही कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सूत्रसंचलन ही जणू काही त्यांना मिळालेली दैवी देणगीच होय. 1995 मध्ये 125व्या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण ठाणे तालुक्यातून प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. क्रांतीवीर बाबू गेनू यांच्याविषयी वक्तृत्व स्पर्धेत देखील पहिल्या क्रमांकावर ठसा उमटवला. 5 सप्टेंबर 1996 रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग ठाणेतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन गौरव करण्यात आला. 31 जानेवारी 1997 रोजी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रशासकीय कार्य केल्याबद्दल आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून महापौर पुरस्काराने नवी मुंबई महानगरपालिकातर्फे प्रमाणपत्रे, पुष्पगुच्छ व मेडल देऊन गौरव करण्यात आला. भारताची जनगणना 2001 प्रशिक्षणामध्ये विशेष प्रावीण्य व उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रशस्ती पत्रक प्रदान करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे मार्फत आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या 54 बेलापूर मतदारसंघाची पूर्णतः नवीन मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी यांना संपूर्ण सहकार्य व यादीचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रगणक समन्वयक म्हणून सन्माननीय महापौर मायरा मेंडोसा व जिल्हाधिकारी श्री इक्बाल सिंह चहल साहेब यांच्या हस्ते शील्ड व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही संघटना म्हणून काम करायला लागलो तेव्हा शिक्षण कल्याणकारी संघ ते महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ असं जवळजवळ 30 वर्षाच्या काळामध्ये सरचिटणीस पद भूषवलं. आमच्यासोबत युगंधरा ठाकूर, पद्माकर पाटील सर, मनोहर घैरत सर, महेंद्र पाटील सर आणि आम्हाला सगळ्यांना आधार देणारे अनंत ठाकूर सर आणि मी अशी आमची सोनेरी टोळी. 1996 साली नवी मुंबई शिक्षक कल्याणकारी संघ आम्ही स्थापन केला. या स्थापनेमध्ये सरांचा सिंहाचा वाटा आणि ज्या ज्या वेळेला आम्ही कार्यक्रमाला जायचो त्या वेळेला मी पहिल्यांदा शेख सर आहेत का हे पाहायचो, कारण ते असले म्हणजे कुठलाही कार्यक्रम होणार, कार्यक्रम तडीच जाणार आणि असं म्हणायला हरकत नाही की ते माझे त्या ठिकाणी आधारस्तंभ असायचे. सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर मी उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर होतो. सगळी कामं करताना, लहानसण कामं करताना, मग छोटासा प्रोग्रामाचं आयोजन असो, एखादं पत्रलेखन असो, ह्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा एवढा चांगला होता की त्या पत्राला किंवा त्या मीटिंगला किंवा त्या कार्यक्रमाला पूर्ण शोभा कशी येईल असं त्यांच्या मनात ते पूर्णपणे एक घर केलेलं असायचं. त्यांची एक खूबी मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाळेवर कुठल्याही जाओ ते आपलं घरच ते समजायचे आणि आपलं घर समजून त्या शाळेला कसं या नव्या मुंबईमध्ये किंवा या ठाणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक प्राप्त होईल यासाठी ते नेहमी अग्रेसर राहायचे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघताच ही शाळा, या शाळेत मीही राहिलेलो आहे. आज त्यानंतर त्यांनी जी केलेली शाळेचा काळापलट हा वाखाणण्यासारखा आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की ज्ञान मंदिराला त्यांच्या मनाचं मंदिर कसं बनवता येईल याच्यावर त्यांचा भर असायचा.
शेख सर सेवानिवृत्त होत आहेत. एक अध्यक्ष म्हणून मला स्वतःला संकटात पडल्यासारखं होत आहे, कारण या ठिकाणी त्यांच्याशिवाय कुठलं काम करणं मला खूप अवघड जाणार आहे. त्यांची आठवण आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या स्मरणात आहेत, पण तो जो अनुभव असतो, तो जो आधार असतो, तो त्यांचा मला होता. अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला विनंती करेन सरांना की त्यांनी जरी सेवानिवृत्त झाले तरी माझ्या पाठीमागे असलेला तुमचा आधार, किंवा अध्यक्ष या नात्याने सांगेन की तुम्ही आमच्या पाठीमागे सदैव राहावं. सेवानिवृत्तीनंतर तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जाणारच आहे, याच्यामध्ये काही शंका नाही, कारण त्यांचा परिवार हा पूर्ण सुशिक्षित परिवार आहे. दोन्ही मुलं चांगल्या ठिकाणी उच्च शिक्षित होऊन काम करतात. त्यांच्या सुनबाईसुद्धा चांगल्या उच्च शिक्षित आहेत. शिवाय सध्या ते नातवंडासमोर चांगला वेळ घालवतात. तरी माझं आग्रहाचं सांगणं असं आहे की नव्या मुंबईसाठी तुम्ही वेळ द्यावा आणि तुमचं आयुष्य आरोग्यदायी आणि आनंददायी कसं होईल यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 5 सप्टेंबर 2002 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधान परिषदेचे सभापती सन्माननीय श्री नास फरांदे साहेब यांच्या शुभ हस्ते गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 सप्टेंबर 2004 रोजी लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई तर्फे, तर 27 मार्च 2005 रोजी महाराष्ट्र कला क्रीडा अकादमी व अखिल महाराष्ट्रीय कला व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुलगुरू सन्माननीय स ना दाभोळकर सर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी कडून देखील त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची व 5 सप्टेंबर 2006 रोजी मिळालेल्या आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्काराची दखल घेतली गेली व 30 ऑक्टोबर 2006 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय दिगंबर कामत व शालेय उच्च शिक्षण मंत्री मध्य प्रदेश सन्माननीय श्री पवार यांच्या शुभ हस्ते भारत ज्योती अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 30 सप्टेंबर 2006 रोजी तापडिया नाट्य मंदिर औरंगाबाद नवनीत पब्लिकेशन्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री जे एलगाला व श्री जे के संपत यांच्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक नवनीत सन्मान पुरस्कार देऊन शेख सरांना सन्मानित करण्यात आले. माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या शेख सरांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली नाही तरच नवल. 5 सप्टेंबर 2016 रोजी इस्रा युनिव्हर्सिटीच्या शिफारसीन्वये डे स्प्रिंग थिओलॉजिकल युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टर फर्नांडो यांच्या हस्ते डॉक्टर इन सोशल वर्क्स या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंसानियत वो एहसास है जो हमें दुनिया में जीना सिखाती है. नेकी और ईमानदारी वो पास तो खुदा तक ले जाती है. किसी गरीब का सहारा बन जाओ तो लबों पर मुस्कुराती है. या ओळीप्रमाणे जीवन जगणाऱ्या आज सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या शेख सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आम्हा सर्वांकडून आपल्याला निरोगी दीर्घायुष्याच्या शुभकामना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते